तुम्ही प्रश्नपत्रिकेत काय उत्तरपत्रिकेत काय करता, इकडचा प्रश्न वाचता, उत्तर फक्त लिहून काढता. पण उत्तर लिहिण्याची सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या पद्धती इतक्या आकर्षकपणे आपण लिहिल्या पाहिजेत की पुढच्याने आपले उत्तर बघितल्यानंतर वाचण्याची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे, डायरेक्ट तुम्हाला मार्क्स दिले पाहिजे. तर ह्या कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत, कशा प्रकारे तुम्ही उत्तरपत्रिका लिहिली पाहिजे, कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे तुम्ही लिहिलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला त्या 1 तासामध्ये सांगितलं जाणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अभ्यासापेक्षा देखील महत्त्वाची असते ती म्हणजे वेळेचं नियोजन कसं करायचं. आता वेळेचं जर नियोजन नसेल तर काय होऊ शकतं, त्याचं मी एक एक्झाम्पल देते. उद्या जर समजा मराठीचा पेपर आहे, त्यासाठी आपल्याला 3 तास लागतो. मराठी पेपरचा जर अभ्यास तुमचा 100% झाला असेल आणि त्या 100% अभ्यास झाल्यानंतर तुम्ही पेपरला गेला आणि 3 तासामध्ये तुम्ही पेपर लिहिताय, पण 3 तासामध्ये पेपर तुमचा कव्हरच झाला नाही, तर त्या 100% अभ्यासाचा काय उपयोग होणार आहे का? एक तर तुम्ही वर्षभर त्या पेपरची मेहनत घेतलेली असते आणि त्या 3 तासामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार असतो. जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं नाही तर तुम्हाला तर 3 तास पुरणार नाही. एक तर आपल्या भाषा विषयासाठी उपयोजित लेखन असतं, त्यामध्ये आपल्याला लिखाण जास्त करावं लागतं. काय काय वेळेला विद्यार्थ्यांचे पेपर सुद्धा कव्हर होत नाही. त्यामुळे